कॉकरोच मच्छर बहुत आते हैं, चले जाते हैं। नगर निगम जैसे सफाई करती है, ऐसे हम लोग इनकी सफाई कर देंगे। मित्रांनो, या देशात सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची किंमत शून्य झालीये का? विचार करा, लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नीट पेपर लीक सारख्या घोटाळ्यांमुळे खेडखंडोबा होतो. एक हताश झालेला तरुण आत्महत्या करतो, त्याचे आई वडील प्रोटेस्टमध्ये येतात आणि त्याच्याच सारखे अजून 20-21 मुलं मुली ह्या पेपर लीकमुळे आत्महत्या करतात. जेव्हा त्या मृत विद्यार्थ्यांचे आई वडील हातात आपल्या मुलाचा फोटो घेऊन न्यायासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा सत्तेच्या नशेने धुंद झालेले गुंड तिथे येतात. आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या कानशिला थेट जाहीरपणे लगावतात. होय, राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लाखो विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या अभिजित दिपके यांच्यावर भरचौकात हा भयानक हल्ला झाला. सुरुवातीला वाटलं की एका माथे फिरून रागाच्या भरात केलेली साधी मारहाण असेल, पण जेव्हा जयपूर पोलिसांनी 5 जणांना बेड्या ठोकल्या आणि मुख्य आरोपीचा खरा चेहरा समोर आला, तेव्हा समजलं की हा हल्ला अभिजित दिपके यांच्यावर वैयक्तिक रागातून झालेला नव्हता, तर हा एका मोठ्या विचारसरणीचा छुपा कट होता. अभिजित दिपके यांचा आवाज दाबण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यापासून रोखण्यासाठी हा खेळ खेळला गेला होता. पण खरी कथा इथे संपत नाही. ट्विस्ट तर अजून पुढे आहे. जेव्हा या थप्पड नंतर महाराष्ट्रातील बडे नेते अभिजित दिपके यांची खिल्ली उडवतात, जेव्हा सोशल मीडियावरील एक पाळीव टोळी या गुंडगिरीला राष्ट्रवादाचा मुखवटा चढवते आणि जेव्हा या गलिच्छ राजकारणात अभिजित दिपके यांच्या निष्पाप मराठी आईचे अश्रू वाहतात, तेव्हा समजून जा की पाणी कुठेतरी भलतच मुरतंय. आज या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या थप्पड मागची पूर्ण क्रोनॉलॉजी आणि पडद्यामागचे छुपे चेहरे पुराव्यानिशी उघड करणार आहोत. त्यासाठी प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सोशल मीडियावर सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे जयपूरमधील शहीद स्मारकावर झालेला हाय व्होल्टेज ड्रामा. कॉकरोच जनता पार्टी CJP नावाचा एक नवीन आणि वेगळा राजकीय गट सध्या सोशल मीडियावर आणि तरुणांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. आणि अभिजित दिपके हे या पक्षाचे संस्थापक आहेत. देशात नीट पेपर लीक प्रकरणावरून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जी राखामोळी झाली आहे, त्यावर आज संसदेपासून रस्त्यापर्यंत गोंधळ सुरू आहे. याच विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिजित दिपके स्वतःची सुरक्षा बाजूला ठेवून जयपूरच्या आंदोलनात पोहोचले होते. पण आंदोलन सुरू असतानाच अचानक तिथे असा काही खेळ खेळला गेला, ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, वैचारिक लढाई असू शकते, तुम्ही एकमेकांशी शब्दांनी वाद घालू शकता, पण थेट हात उचलणे ही कोणत्या प्रकारची हुकुमशाही मानसिकता आहे? आज याच गोष्टीचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत. चला तर मग नेमके त्या दिवशी शहीद स्मारकावर काय घडले होते ते टाइमलाईन नुसार अगदी सविस्तर पाहूया. विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू होते. अभिजित दिपके आंदोलनस्थळी पोहोचताच आणि भाषणाला सुरुवात करणार तेवढ्यात अचानक 3-4 तरुण तिथे येतात. त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एका सेकंदात संपूर्ण आंदोलनाचे रूपांतर मोठ्या गोंधळात आणि संतापात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. पण अशाही गंभीर परिस्थितीत स्वतःच्या कानशिलात लागलेली असतानाही अभिजित दिपके यांनी काय केलं? यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना हात जोडून शांततेचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की हिंसेचे उत्तर हिंसेने द्यायचे नाही. विचार करा मित्रांनो, जर तिथे दंगल भडकली असती तर नुकसान कोणाचे झाले होते? त्या गरीब विद्यार्थ्यांचे, जे तिथे आपल्या हक्कासाठी आले होते. पण या हल्ल्यामागचा खरा हेतू काय होता? तो तरुण तिथे स्वतःच्या रागापोटी आला होता की त्याला कोण्या बड्या नेत्याने पाठवलं होतं? आता खरा ट्विस्ट समोर येणार आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते आणि जे समोर आलं त्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. पोलिसांनी अभिजित दिपके यांच्यावर मारहाण केल्याच्या आणि वातावरण बिघडवण्याच्या आरोपाखाली तब्बल 5 आरोपींना अटक केली. त्यांची नावे आणि पत्ते पोलिसांच्या रेकॉर्डवर नीट पहा. पहिलं नाव आहे रोहित शर्मा, वय 25 वर्ष, हिरावाला, कानोता. दुसरं नाव राकेश गुजर, वय 30 वर्ष, कुचावाज, बगरू. तिसरं नाव आहे अजय शर्मा, वय 25 वर्ष, कानोता. चौथं नाव आहे कुलदीप सिंग शेखावत, वय 27 वर्ष, देवराला, सीकर. आणि 5वं नाव आहे निकेत, वय 28, प्रभातनगर, जोधपूर. आता या नावांमध्ये दुसरं नाव डोक्यात फिट बसवून ठेवा, राकेश गुजर. आता या कथेत सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट येतो. सोशल मीडियावरील दाव्यानुसार आणि व्हायरल फोटोनुसार ज्या राकेश गुजरने अभिजित दिपके यांना थप्पड मारली,
तो कोणी सामान्य नागरिक नव्हता, तर तो चक्क RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य निघाला. त्याचे संघाच्या संपूर्ण गणवेशातील कपड्यातील फोटो सोशल मीडियावर एकामागून एक फ्लॅश होऊ लागले. फक्त संघच नाही मित्रांनो, तर भाजपाच्या युवा आघाडीच्या बड्या नेत्यांसोबत आणि राजस्थान विश्वविद्यालयाच्या माजी छात्रसंघ अध्यक्षांसोबत त्याचे थेट कनेक्शन असल्याचे फोटो समोर आले. राकेश गुजरने स्वतः आपल्या सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या अभिमानाने शेअर केले होते. आता विचार करा, एका मोठ्या राजकीय विचारसरणीशी जोडलेला माणूस विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन दुसऱ्या विचारसरणीच्या नेत्यावर थेट हल्ला करतो. हा केवळ योगायोग कसा असू शकतो? पण थांबा, या गुंडगिरीला कसं लपवलं जातंय ते पहा. जसा हा संघाचा प्रकार समोर आला, तसा या गुंडगिरीला लपवण्यासाठी IT सेलने एक नवीन खेळ सुरू केला. जेव्हा आरोपी राकेश गुजरला पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा त्याने मीडियासमोर एक नरेटिव्ह सेट केला. तो म्हणाला, अभिजित दिपके हा मच्छर आहे, हा जिहादी आहे आणि मी राष्ट्रवादी आहे. पेपर लीक हे तर फक्त एक बहाणा आहे. हा माणूस देशातील तरुणांना भडकावतोय. बरं, मारहाण केल्यानंतर तिथल्या उपस्थित संतप्त गर्दीने राकेश गुजरला आणि त्याच्या मित्रांना चांगलंच झोडपून काढलं. हेही व्हिडिओ समोर आलेत. पण सोशल मीडियावर अर्जुन पंडित सारख्या विचारसरणीच्या लोकांनी या हिंसेचं कौतुक करायला सुरुवात केली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून लिहिलं गेलं की हल्लेखोर युवकाने मोठा खुलासा केला. अरे वा, म्हणजे एका विचारसरणीच्या मुलांनी भर चौकात कायदा हातात घ्यायचा, एका आंदोलन करणाऱ्या नेत्याला थप्पड मारायची आणि अर्जुन पंडित सारख्या लोकांनी त्या हिंसेला राष्ट्रवादाचा मुखवटा चढवायचा. राष्ट्रवादाची ही कोणती नवीन व्याख्या तुम्ही शोधून काढलीये? विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रश्न विचारणारा अभिजित दिपके तुमच्यासाठी जिहादी कसा ठरतो? आणि हा ड्रामा इथेच थांबला नाही. महाराष्ट्रातून भाजप नेते नितेश राणे यांनी तर CJPची उघडपणे खिल्ली उडवली. ते म्हणाले, या पक्षाच्या सभांना अवघे 300-400 लोक जमतात, तर मोदींच्या सभांना प्रचंड गर्दी असते. असले झुरड साप कधीच टिकणार नाहीत. आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना, ते पाहून या देशातील सत्ताधाऱ्यांची आणि IT सेलच्या अर्जुन पंडित सारख्यांची लायकी काय आहे हे तुम्हाला समजेल. नीट पेपर लीक घोटाळ्यामुळे हताश होऊन ज्या प्रदीप माहिच नावाच्या निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती, त्याचे कुटुंब, त्याचे आई वडील स्वतःचा धीर एकवटून अभिजित दिपके यांच्या या आंदोलनात पोचले होते. कशासाठी? आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून. त्या माऊलीच्या आणि वडिलांच्या हातातील तो प्रदीपचा फोटो, त्या प्रदीपच्या नातेवाईकांनी कॅमेरासमोर काय म्हटलंय माहितीये? त्यांनी सांगितलंय, जोपर्यंत आमच्या प्रदीपला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रदीपचे अस्थि विसर्जन करणार नाही, त्या वाहत्या पाण्यात वाहवणार नाही. विचार करा मित्रांनो, किती भयानक वेदना आहे ही. एका बापाने आपल्या पोटच्या मुलाच्या अस्थी घरात बांधून ठेवल्यात, कारण या देशाची भ्रष्ट शिक्षण व्यवस्था त्यांच्या मुलाची मारेकरी आहे. आणि हे कुटुंब जेव्हा अभिजित दिपके यांच्या आंदोलनात न्यायाची भीक मागण्यासाठी येतं, तेव्हा या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी, मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी राकेश गुजर सारखे गुंड पाठवून तिथे राडा केला जातो. कारण सत्ताधाऱ्यांना प्रदीपच्या अस्थी दिसत नाहीत, त्यांना स्वतःची खुर्ची वाचवायची आहे. आता महाराष्ट्रात बसून झुरळ आणि साप म्हणणारे भाजपचे नेते नितेश राणे यांना मला जाहीरपणे आणि अत्यंत कडक, आक्रमक आणि सडेतोड काही प्रश्न विचारायचे आहेत. तर मला त्यांना पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की राणे साहेब, तुम्ही म्हणताय की CJP सभांना फक्त 300-400 लोक जमतात. मग जर हा पक्ष इतकाच किरकोळ आहे, तर तुमच्याच विचारसरणीशी जोडलेल्या राकेश गुजरला तिथे जाऊन अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करण्याची गरज का पडली? 300 लोक जमवणाऱ्या पक्षाची आणि नेत्याची तुम्हाला एवढी भीती का वाटते? दुसरा प्रश्न असा की राणेजी, तुम्ही मोदींच्या सभांमधील गर्दीची तुलना या लहान पक्षाशी केली. सत्ता तुमची, पैसा तुमचा, अख्खी सरकारी यंत्रणा तुमची. तुमच्या सभेला गर्दी होणार नाही तर काय होईल? पण कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, पैशांशिवाय जर काही तरुण एकत्र येऊन त्या प्रदीप माहित सारख्या मृत विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या अस्थी हातात घेऊन बसलेल्या कुटुंबासाठी लढत असतील, तर त्या 300 तरुणांची आणि अभिजित दिपके यांची ताकद तुमच्या करोडोंच्या भाडोत्री गर्दीपेक्षा जास्त आहे. हे मान्य करायची हिंमत तुमच्यात आहे का? तिसरा प्रश्न असा, आज संपूर्ण देश ज्या नीट पेपर लीक प्रकरणावर उत्तर मागतोय, ज्या लाखो गरीब विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले, त्यावर तुमचे तोंड का बंद आहे?
त्या मुद्द्यावर बोलायचे सोडून तुम्ही आंदोलन करणाऱ्यांना झुरळ आणि साप म्हणण्यात धन्यता मानत आहात. ही तुमची लोकशाही आहे का? चौथा प्रश्न, जे आरोपी थेट पोलिसांसमोर आणि मीडिया समोर उभं राहून एखाद्याला जिहादी प्रमाणपत्र वाटताय, त्यांना हा अधिकार कोणी दिला? या देशात कायदा आणि न्यायालय शिल्लक नाहीत का? की तुमच्या IT सेलचे अर्जुन पंडित जसं सांगतात तशीच गुंडशाही आता चालणार आहे? आणि मित्रांनो, जेव्हा एखाद्या माणसावर भरचौकात हल्ला होतो, सत्तेच्या नशेतील नेते त्याला झुरळ म्हणतात, साप म्हणतात आणि सोशल मीडियावरील टोळी हिंसेचे कौतुक करते, अशा वेळी कोणताही सामान्य माणूस संतापाच्या भरात हिंसेचा मार्ग निवडू शकला असता. पण खरी ताकद कशात असते माहितीये? हल्ल्यानंतर जेव्हा अभिजित दिपके यांना विचारणा केली गेली तेव्हा त्यांनी अत्यंत धीरगंभीरपणे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी थेट सांगितलं की माझ्यावर हल्ला करणारे लोक हे RSS शी संबंधित होते. पण त्याच वेळी त्यांनी जी घोषणा केली त्याने या हुकुमशाही मानसिकतेला सर्वात मोठी चपराक लगावली आहे. अभिजित दिपके म्हणाले, तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, आमच्या पाठीवर वार करा, आम्ही तुमच्यासारखा हिंसक मार्ग कधीच निवडणार नाही. आम्ही या देशाचे संविधान मानणारे लोक आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत आणि त्यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून अगदी शांततेच्या मार्गाने आमचा हा लढा सुरूच ठेवणार. पण मित्रांनो, राजकारण आणि विचारसरणीच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण हा व्हिडिओ बघतो ज्यात दिपकेंची आई रडताना दिसते, तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. आपल्या मुलावर झालेल्या या हल्ल्याची बातमी ऐकून अभिजित दिपके यांची वृद्ध आई अत्यंत भावुक झाली. तिला रडू कोसळलं. विचार करा, त्या आईच्या मनावर काय बितलं असेल. तिचा मुलगा कोणत्या वैयक्तिक स्वार्थासाठी घराबाहेर पडला नव्हता. तो त्या प्रदीप माहीत सारख्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढायला गेला होता. आणि बदल्यात त्या आईला काय मिळालं? तिच्या मुलावर झालेला हल्ला. आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्या रडणाऱ्या आईच्या खांद्यावर हात ठेवून तिचं सांत्वन करताना तिथे दिसतात. तेव्हा तो या देशातील सडलेल्या राजकीय व्यवस्थेला एकच जाब विचारतोय की स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे गुंड जेव्हा एका आईच्या डोळ्यात अश्रू आणतात आणि एका बापाला आपल्या मुलाच्या अस्थि विसर्जन करण्यापासून रोखतात, तेव्हा तुमचा राष्ट्रवाद कुठे मरून पडलेला असतो का? एका बाजूला लाथाबुक्क्या मारणारे, गुंडगिरी करणारे आणि एका निष्पाप आईला रडवणारे कथित राष्ट्रवादी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःवर हल्ला होऊनही हातामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान घेऊन शांततेने हक्काची लढाई लढणारे अभिजित दिपके आहेत. आता तुम्हीच ठरवा, खरा राष्ट्रवादी कोण? कायदा तोडणारा तो राकेश गुर्जर की संविधानाचा आदर करणारे अभिजित दिपके? या देशात आता गुंडशाही चालणार की डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान? हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. मित्रांनो, राजकीय नेत्यांना विचारलेले हे प्रश्न प्रदीप माहीतच्या अस्थी आणि अभिजित दिपके यांच्या आईच्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला पटले का? या थप्पडमागचं जे गलिच्छ राजकारण मी पुराव्यासहित तुमच्यासमोर मांडलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि आवर्जून कळवा. जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल की देशात ही हुकुमशाही, गुंडगिरी संपली पाहिजे आणि संविधानाचं राज्य राहिलं पाहिजे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा कोणतीही व्हिडिओ मिस होणार नाही. भेटूया पुढच्या अशाच एका सडेतोड विश्लेषणात. तोपर्यंत पाहत रहा आपलं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.